आपण आजकाल बघतोय की स्त्रियांचं जे आरोग्य आहे त्याच्यामध्ये आजच्या सिच्युएशनमध्ये फार चेंजेस होताना आपल्याला दिसतात. तर तुमच्याकडे जे पेशंट्स येतात त्यामध्ये मोस्टली कुठले प्रॉब्लेम्स असतात जास्त? आता आपण बघायला गेलो तर महिलांमध्ये सर्वात जास्त जे प्रॉब्लेम्स आहेत ते लाईफस्टाईल रिलेटेड आहेत. त्यामध्ये जास्तीत जास्त इरेग्युलर मेन्सेस, PCOD, PCOS, इन्फर्टिलिटी, फायब्रॉइड, ओव्ह्युलेशन न होणे. लाईफस्टाईल नेमकी कशा पद्धतीने चेंज झाली याच्याविषयी काय सांगता येईल? लाईफस्टाईल म्हणजे अगदी सकाळपासून सुरुवात करूयात आपण. सकाळी उठण्याची वेळ ही फार अगोदर 5 वाजता 6 वाजताची असायची, की आत्ता फार 8, 9, 10. नाईट शिफ्ट असेल तर 12 आणि 1 सुद्धा हे होतं आहे. त्यानंतर आहारामध्ये खूप मोठा चेंजेस झालेला आहे. या मागील 10 वर्षात तर फार मोठा चेंजेस झालेला आहे. त्यामुळे हे सगळे आजार या सगळ्या कारणांमुळे जास्त वाढतात आहेत. स्क्रीन टाईम जास्त, रात्री जागरण आणि आउटिंगमध्ये वगैरे बाहेरचं खाणं वगैरे सतत असल्यामुळे या सगळ्या कारणांमुळे आपल्याला हे आजार वाढताना दिसतात आहे. PCOD काय हे सांगू शकता का? PCOD म्हणजे पॉलिसिस्टिक ओव्हेरियन डिसीज. हा हल्ली भरपूर म्हणजे अगदी पहिले 10तून 1 मुलीला हे सगळे प्रमाण आपल्याला बघायला मिळायचं, परंतु हल्ली साधारण 5 मुलींपैकी 3 ते असतं आणि 2च मुली नॉर्मल असतात. तर हे PCODचं वाढतं जे प्रमाण आहे त्यामुळे पुढे जाऊन मुलींना इन्फर्टिलिटी होण्याचे प्रॉब्लेम, वजन वाढणे, हार्सिटिझम सारखे लक्षणं यामध्ये जास्त बघायला मिळतात आपल्याला. PCODवर आयुर्वेदिक पद्धतीने काही करता येतं का, उपचार वगैरे? हो, PCODमध्ये आयुर्वेदामध्ये खूप छान उपचार सांगितलेले आहेत. पंचकर्म म्हणजे ॲक्च्युली 2 प्रकारच्या चिकित्सा सांगितलेल्या आहेत. त्यामध्ये शोधन आणि शमन हे 2 प्रकारच्या चिकित्सा आहेत. शोधनामध्ये पंचकर्माचा अंतर्भाव केला जातो, ज्यामध्ये वमन, विरेचन, बस्ती, नस्य आणि रक्तमोक्षण ह्या गोष्टी केल्या जातात. तसेच शमन चिकित्सेमध्ये आपल्या औषधी असतात, त्यामध्ये गोळ्यांचे काही प्रकार, काढे किंवा आपले औषधी चूर्ण हे असतात. ते प्रकृती म्हणजे तुमची प्रकृती कुठली आहे, काय आहे, तुम्हाला काय त्रास आहे, कस्टमाइज ट्रीटमेंट ही आपल्या आयुर्वेदिक पद्धतीमध्ये होते. प्रत्येकाला सेम ट्रीटमेंट आयुर्वेदामध्ये सांगितलेली नाही आहे. नमस्कार, वलय पॉडकास्टमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. आणि आज आपण परत एकदा एका नवीन व्यक्तिमत्वाला भेटणार आहोत आणि त्या व्यक्तिमत्वाचं नाव आहे डॉक्टर स्नेहल राऊत. डॉक्टर स्नेहल राऊत या पंचकर्म आणि आयुर्वेद क्षेत्रामध्ये गेल्या 20 वर्षापासून प्रॅक्टिस करत आहेत. तर आज आपण त्यांच्याकडूनच आयुर्वेदाविषयी आणि पंचकर्माविषयी या व्यतिरिक्त स्त्रियांच्या आरोग्याविषयी खूप चर्चा करूयात. नमस्कार मॅडम, तुमचं स्वागत आहे. तर कशा आहात तुम्ही? नमस्कार, मी छान आहे. इथे तुम्ही मला याविषयी इथं स्त्रीरोगांविषयी जाणून घेण्याची तुमच्यामध्ये उत्सुकता आहे आणि तुम्ही मला इथे बोलवल्याबद्दल फार फार धन्यवाद. तर मॅडम, आपण आजकाल बघतोय की स्त्रियांचं जे आरोग्य आहे त्याच्यामध्ये आजच्या सिच्युएशनमध्ये फार चेंजेस होताना आपल्याला दिसतात. तर तुमच्याकडे जे पेशंट्स येतात त्यामध्ये मोस्टली कुठले प्रॉब्लेम्स असतात जास्त? आता आपण बघायला गेलो तर महिलांमध्ये सर्वात जास्त जे प्रॉब्लेम्स आहेत ते लाईफस्टाईल रिलेटेड आहेत. त्यामध्ये जास्तीत जास्त इरेग्युलर मेन्सेस, PCOD, PCOS, इन्फर्टिलिटी, तसेच फायब्रॉइड, ओव्ह्युलेशन न होणे हे सगळे आजार आपल्याला महिलांमध्ये जास्त दिसून येतात आहे. आणि हे सगळं का होतं खरं म्हणजे तर आपली जी काही बदललेली लाईफस्टाईल आहे, बाहेरचं सतत खाणं, जंक फूड याचे अतिसेवन, हे सगळ्या कारणांमुळे स्त्रियांना हे आजार जरा जास्त होतात आहे. नाहीतर आपण एक साधारण एक मागची पिढी बघितली आपण, आपली आई किंवा आजी, एक पिढी आपण मागे गेलो तर आपल्याला हे आजार त्यावेळेस त्यांना दिसायचे नाहीत, कारण त्यांची लाईफस्टाईल ही खूप हेल्दी होती. परंतु आता तसं नाही आहे. लाईफस्टाईल आपली फार चुकीची असल्यामुळे हे आजार महिलांमध्ये आपल्याला खूप प्रमाणात बघायला मिळतात. सो मॅडम, तुम्ही म्हटले की लाईफस्टाईल चेंज झाल्यामुळे बराच प्रॉब्लेम्स होत आहेत. तर लाईफस्टाईल नेमकी कशा पद्धतीने चेंज झाली याच्याविषयी काय सांगता येईल? लाईफस्टाईल म्हणजे अगदी सकाळपासून सुरुवात करूयात आपण. सकाळी उठण्याची वेळ ही फार अगोदर 5 वाजता 6 वाजताची असायची, की आत्ता फार 8, 9, 10. नाईट शिफ्ट असेल तर 12 आणि 1 सुद्धा हे होतं आहे. त्यानंतर आहारामध्ये खूप मोठा चेंजेस झालेला आहे. या मागील 10 वर्षात तर फार मोठा चेंजेस झालेला आहे. घरी बनवलेलं अन्न, मला वाटतं की जे काही यंग जनरेशन आत्ताची जी आहे ती फारच कमी प्रमाणात घरी अन्न बनवून खाऊ शकतात. तेवढा वेळ नसतो किंवा तेवढी बनवण्याची ही पण नाही आहे, मेंटली तयारी पण त्यांची नसते.
त्यामुळे हे सगळे आजार या सगळ्या कारणांमुळे जास्त वाढतात आहे. स्क्रीन टाईम जास्त, रात्री जागरण आणि आउटिंगमध्ये वगैरे बाहेरचं खाणं वगैरे सतत असल्यामुळे या सगळ्या कारणांमुळे आपल्याला हे आजार वाढताना दिसतात आहे. तर मॅडम हे जे प्रॉब्लेम्स आहेत हेल्थ रिलेटेड स्त्रियांवर होणारे, तर त्यामध्ये मुख्यत्वे करून तुम्ही PCOD याच्याविषयी बोललात, तर PCOD काय हे सांगू शकता का? हो, PCOD म्हणजे पॉलिसिस्टिक ओव्हेरियन डिसीज. हा हल्ली भरपूर म्हणजे अगदी पहिले 10तून एका मुलीला हे सगळे प्रमाण आपल्याला बघायला मिळायचं, परंतु हल्ली साधारण 5 मुलींपैकी 3घींना ते असतं आणि 2च मुली नॉर्मल असतात. तर हे PCODचं वाढतं जे प्रमाण आहे त्यामुळे पुढे जाऊन मुलींना इन्फर्टिलिटी होण्याचे प्रॉब्लेम, वजन वाढणे, हार्सिटिझम सारखे लक्षणं यामध्ये जास्त बघायला मिळतात आपल्याला. यामध्ये काय होतं तर मुलींना इरेग्युलर मेन्सेस येतात, याबरोबरच अनावश्यक ठिकाणी केसेस येतात, म्हणजे हनुवटीवर केस येणे, पूर्ण हातापायांवर नेहमीपेक्षा जास्त केस येणे, वजन वाढणे, आवाज चेंज होणे, हे सगळी लक्षणं आपल्याला PCODमध्ये बघायला मिळतात. याच्या व्यतिरिक्त मोस्टली स्त्रियांमध्ये दिसणारे अजून काय प्रॉब्लेम्स असतात? इन्फर्टिलिटी आहे, इरेग्युलर मेन्सेस आहे, वजन वाढणे, नैराश्य आहे. सगळ्यात मेन म्हणजे हल्ली बऱ्याच बायकांमध्ये किंवा या यंग जनरेशनमध्ये नैराश्याचं प्रमाण हे खूप जास्त आहे. ओके, म्हणजे कुठल्याही स्त्रीला जर त्या या प्रॉब्लेम्समधून जात आहेत, हे कुठल्या गोष्टीवरून कळायला पाहिजे? मग तुम्हाला PCOD कसा आहे हा तुम्हाला ओळखायचा असेल तर तुमची पाळी ही अनियमित व्हायला लागते. म्हणजे साधारण नॉर्मल पिरियड्स सायकल जी आपली आहे ती साधारण 28 ते 32 या दिवसांमध्ये असायला हवी, परंतु तसं नसेल. ती साधारण 32 दिवसांच्या नंतर किंवा 28 दिवसांच्या अगोदर येत असेल तर ती तुम्ही इरेग्युलर सायकल समजा, आणि वर्षातून असं 2 ते 3 वेळेस होत असेल तर ती तुमची इरेग्युलर सायकल आहे. त्याबरोबर अचानक वजन वाढणे, अनावश्यक ठिकाणी केस येणे, आवाजामध्ये बदल होणे, म्हणजे पुरुषांसारखा आवाज थोडासा होतो, आपण ज्याला म्हणतो बोलीभाषेमध्ये घोगरा आवाज होणे, हे सगळे सिम्पटम्स त्याच्यामध्ये दिसतात. आणि तुम्हाला हे सिम्पटम्स दिसायला लागले की तुम्ही जवळच्या वैद्यांकडे जाऊन किंवा जवळच्या डॉक्टरांकडे जाऊन चेक करून घ्यायला हवं की आपल्याला खरंच PCOD हा आहे का. आता तुम्ही इरेग्युलर पिरियड्स विषयी बोलला, तर नॉर्मल पिरियड्सची सायकल जी आहे ती कशी असते नेमकी? नॉर्मल पिरियड्सची सायकल ही साधारण 28 ते 32 दिवसांची असते. आपल्या प्रकृतीनुसार ते थोडीफार मागे पुढे होऊ शकते, परंतु यापेक्षा लवकर किंवा यापेक्षा जास्त तुमची पिरियड्स हे होत असतील तर ती नॉर्मल पिरियड सायकल न समजता आपल्याला काहीतरी आजार आहे किंवा PCOD होण्याची शक्यता जास्त आहे असे समजून तुम्ही जवळच्या वैद्याला किंवा डॉक्टरांना भेटून त्याविषयीचं कन्फर्मेशन त्यांच्याकडून घेऊ शकता. ओके, तर मॅडम PCODचा आयुर्वेदामध्ये पण कुठे उल्लेख आहे का? PCOD या शब्दाचा आयुर्वेदात शब्दशः कुठे उल्लेख नाही आहे, परंतु आयुर्वेदामध्ये स्त्रीरोगाविषयी जागोजागी वेगवेगळ्या ग्रंथांमध्ये त्याचा उल्लेख आहे. स्त्रीरोगांमध्ये 20 प्रकारचे योनिव्यापद हे आयुर्वेदामध्ये वर्णन केलेले आहे. तर त्यामध्ये वात योनिव्यापद आणि कफ योनिव्यापदाची सर्व लक्षणे जी आहे ती आपल्याला हल्ली PCODमध्ये बघायला मिळतात. मॅडम, PCODवर आयुर्वेदिक पद्धतीने काही करता येतं का, उपचार वगैरे? हो, PCODमध्ये आयुर्वेदामध्ये खूप छान उपचार सांगितलेले आहेत. तसं आपल्या आयुर्वेदामध्ये पंचकर्म म्हणजे ॲक्च्युली 2 प्रकारच्या चिकित्सा सांगितलेल्या आहेत. त्यामध्ये शोधन आणि शमन हे 2 प्रकारच्या चिकित्सा आहेत. शोधनामध्ये पंचकर्माचा अंतर्भाव केला जातो, ज्यामध्ये वमन, विरेचन, बस्ती, नस्य आणि रक्तमोक्षण ह्या गोष्टी केल्या जातात. तसेच शमन चिकित्सेमध्ये आपल्या औषधी असतात, त्यामध्ये गोळ्यांचे काही प्रकार, काढे किंवा आपले औषधी चूर्ण हे असतात. ते प्रकृती म्हणजे तुमची प्रकृती कुठली आहे, काय आहे, तुम्हाला काय त्रास आहे, कस्टमाइज ट्रीटमेंट ही आपल्या आयुर्वेदिक पद्धतीमध्ये होते. प्रत्येकाला सेम ट्रीटमेंट आयुर्वेदामध्ये सांगितलेली नाही आहे. त्यामुळे पंचकर्मापैकी जे काही प्रकार आहेत जसं वमन आणि नस्य हे PCODच्या पेशंटमध्ये खूप उपयोगाला येतात. त्यानंतर तुमचं लग्न झालेलं असेल किंवा रुग्णांचं लग्न झालेलं असेल तर उत्तरबस्ती हाही त्याच्यामध्ये खूप छान प्रकार येतो. उत्तरबस्तीमध्ये काय होतं की डायरेक्ट आपण औषधी ज्या आहेत त्या गर्भाशयात सोडतो आणि त्यामुळे तिथल्या गाठी ज्या आलेल्या असतात, ओव्हरीजवर ज्या काही सिस्ट आलेल्या असतात त्या कमी होण्यास मदत होते. तसेच PCODच्या मुलींमध्ये चिडचिडेपणा, नैराश्य हे जास्त प्रमाणात आपल्याला दिसून येतं. तर शिरोधारा नावाचं जे पंचकर्म आहे ते पण PCODमध्ये फार उपयोगाला येतं. त्यानंतर बस्तीसारखं जे पंचकर्म आहे
तेही त्यामध्ये फार उपयोगाला येतं. सो मॅडम, स्त्रियांसाठी डेली रुटीन जे आहे ते काय असावं? खरं म्हणजे स्त्रियांचं डेली रुटीन हे सकाळपासूनच सुरुवात होतं. सकाळी प्रथमतः लवकर उठावं. त्यानंतर जे आहे ते नियमितपणे आपलं जे काही प्रातःविधी आहे ते आटपून नियमितपणे अभ्यंग करावा. अभ्यंगाचे खूप फायदे आयुर्वेदामध्ये सांगितलेले आहे आणि ज्यांनाही काही मासिक पाळी संबंधीचे त्रास आहेत त्यांनी तर न चुकता अभ्यंग करावं. यामुळे तुम्हाला अँटी एजिंग इफेक्ट पण बघायला मिळतो. तसंच वजन कमी होण्यास मदत होते. स्किन ग्लो व्हायला लागते. भरपूर फायदे आपल्याला अभ्यंगाचे बघायला मिळतात. त्यानंतर प्रत्येक स्त्रीने स्वतःसाठी वेळ हा द्यायलाच हवा. तर साधारण दिवसाचे 35 ते 40 मिनटं तरी तुम्ही नियमितपणे व्यायाम केला तर यामुळे तुमचं वजन कमी होण्यास मदत होते. तुमची शारीरिक ऊर्जा ही दिवसभर टिकण्यास मदत होते. या सगळ्या गोष्टी व्यायामामुळे आपल्याला बघायला मिळतात. त्यानंतरचा जो सगळ्यात मोठा बदल आपल्यामध्ये आहे किंवा आपलं जे डेली रुटीन आहे त्याच्यामध्ये काय असावा तर तो म्हणजे आहार. आहारामध्ये सर्वात महत्त्वाचं म्हणजे घरी बनवलेलं ताजं आणि सकस अन्न घ्यावं. त्यातल्या त्यात आपण महाराष्ट्रात राहत असल्यामुळे महाराष्ट्रीयन आहार माझ्या तरी मते परिपूर्ण आहार आहे. जे काही आपण योग्य ताट असतो म्हणजे ते अगदी मिठापासून सुरुवात करायची. मीठ, वेगवेगळ्या प्रकारच्या चटण्या जसे की खोबऱ्याची, तिळाची, कारळाची, ह्या चटण्या पण खूप हेल्दी आहे आणि हे विशिष्ट प्रमाणात तुम्ही तुमच्या आहारामध्ये घेतल्यास याचे भरपूर फायदे तुम्हाला बघायला मिळतात. वेगवेगळ्या प्रकारच्या कोशिंबिरी आणि आपलं डेली डाएट म्हणजे वरण, भात, भाजी आणि चपाती हे सगळं तुम्ही व्यवस्थित 2 वेळेस आहार घेतला तर तुम्हाला कुठलाही फॅन्सी डाएट हे पाळण्याची गरज राहणार नाही. यामध्ये सर्व प्रकारचे पोषण तत्वे हे एका थाळीतच मिळतात. आता तुम्ही फॅन्सी डाएट म्हटलं तर मग या फॅन्सी डाएटमध्ये काय काय गोष्टी असतात? फॅन्सी डाएट म्हणजे वेगवेगळ्या प्रकारचे प्रोटीन्सचं आजकाल खूप प्रोटीन सप्लिमेंट घ्यायचे, मला प्रोटीन सप्लिमेंट घ्यायचे, त्यामुळे अंडे, पनीर ह्या सगळ्यांचा जो अतिशय समावेश तुमच्या याच्यामध्ये आहारामध्ये होतो किंवा डेलीमध्ये होतं. पनीर कसं दूध फाटवून केलं जातं तर ऑफकोर्स आहे ते तुमच्या शरीराला योग्य नाही आहे. म्हणून कुठल्याही असं फॅन्सी डाएटच्या मागे न लागता तुम्ही तुमचं डेली रुटीन जे वापरलं आहे ते तुम्ही तुमचा डेली आहार जो आहे आपला दैनंदिन जीवनातला किंवा आपल्या काही पूर्वपार पिढीतनं जो डाएट आलेला आहे तो आपल्याला मानवतो, तोच आपल्या शरीराला पण मानवतो आणि तोच आपल्यासाठी योग्य असतो. मग या आहाराचाच मासिक पाळीवर काही परिणाम होतो का? हो, आहाराचा मासिक पाळीवर खरं म्हणजे खूप मोठा परिणाम होतो. तुमचा आहार व्यवस्थित नसेल, जेवणाच्या वेळा ह्या व्यवस्थित नसतील तर शरीरातील धातू बिघडतात, शरीरातील दोष बिघडतात. म्हणजे वात, पित्त, कफ, रस, रक्त, मऊ, समेद, अस्थि, मज्जा, शुक्र हे जे काही सप्तधातू आहेत जे आपल्याला आहाराच्या पोषणातून तयार होऊन आपल्या शरीर पोषणासाठी उपयोगाला येतात तर तेही बिघडतात. तुमच्या जेवणाच्या वेळा अनियमित असेल आणि खाण्यामध्ये तुमच्या बाहेरचे पदार्थ, जंक फूड, पॅक फूड हे असे विशेष करून हे पदार्थ असेल तर तुमचे ते शरीरात दोष बिघडवतात. त्यामुळे आम निर्मिती होते आणि मग हळूहळू बाकीचे आजार हे निर्माण व्हायला लागतात. आता तुम्ही सप्तधातूंचा उल्लेख केला तर सप्तधातू काय असतात नेमके? सप्तधातू आपले जे शरीर आहे ते दोष, धातू आणि मल यापासूनच बनलेलं आहे. तर सप्तधातू म्हणजे आपण जो काही आहार घेतो त्यापासून रस आणि रक्त बनतं आणि मग हा क्रम पुढे पुढे जातो. जसं की मांस, मेद, अस्थि, मज्जा, शुक्र आणि रसरक्तामुळे या धातूंचं पोषण हे होतं आणि या सगळ्या रसांमुळेच आपल्या शरीराचं पोषण हे होतं. सो मॅडम, मासिक पाळीच्या काळामध्ये काही नियम किंवा तथ्य पाळायला पाहिजेत का? हो, मासिक पाळीच्या काळामध्ये काही पथ्य हे आवर्जून पाळायला पाहिजे. जसं आजकाल आपण बघतो की टीव्हीवर फार मोठ्या प्रमाणात जेव्हा सॅनिटरी पॅड्सच्या ॲड्स येतात त्यामध्ये मग तुम्ही पर्वत चढू शकता किंवा खेळू शकता, उड्या मारू शकतात असे ते प्रकार दाखवतात. पण ती पद्धत खरं तर फार चुकीची आहे. किंबहुना यामुळेच मासिक पाळीचे आजार किंवा स्त्रीविषयीचे आजार हे वाढायला काही टक्के तरी कारणीभूत ठरतात आहे. तर यामध्ये काय असतं, पाळीच्या वेळेस गर्भाशय हे व्रणित झालेलं असतं, तिथे जखम झालेली असते. ती जखम भरून येण्याच्या हिशोबाने आपली जी काही डेली रुटीन असतं ते त्या हिशोबाने असायला हवं. तर मग फार काही न करता त्याच्यामध्ये फार वजनदार वस्तू उचलू नये किंवा धावणे, पळणे, जिममध्ये वेट ट्रेनिंग अशा एक्सरसाइज त्यावेळेस करू नये. शक्य तेवढा आराम करावा आणि कोरडे अन्न खावे. हे साधे जरी नियमितपणे पाळले गेले तर मासिक पाळीचे बरेचसे आजार हे कमी व्हायला मदत होते किंवा त्याचं प्रमाण तरी नक्कीच कमी होण्यास आपल्याला मदत होईल. सो मॅडम, अनेकदा हा प्रश्न विचारला जातो की PCODच्या काळामध्ये गर्भधारणा होऊ शकते का?
हो, PCOD असताना गर्भधारणा ही होऊ शकते, परंतु त्यासाठी योग्य प्रकारचे औषधी उपचार, पंचकर्म तसेच आपलं डेली रुटीन हे फार महत्त्वाचं असतं. आपल्या क्लिनिकमध्ये एक 6 महिन्यापूर्वी एक रुग्ण आली होती. त्यांचं नवीनच लग्न झालेलं होतं, साधारण वर्षभर त्यांचं प्लॅनिंग होतं. त्यानंतर त्यांनी कन्सिव्ह करण्याचा प्रयत्न केला, पण 6 महिने त्यांना कन्सिव्ह झालं नाही, म्हणून ते डॉक्टरांकडे व्हिजिट करायला गेले. तर तेव्हा त्यांनी सोनोग्राफी किंवा बाकीच्या टेस्ट करून घेतल्या. त्यावेळेस असं लक्षात आलं की त्यांना PCOD डिटेक्ट झालेला आहे. मग आपल्या जुन्या पेशंटनीच त्यांना एक रेफरन्स दिला आणि मग ते आपल्याकडे आले. त्यानंतर त्यांना आपण कंटिन्यू 3 महिने औषधी उपचार, त्याच्यात वमन, बस्ती, उत्तर बस्ती असं करून घेतलं. त्यांचा PCOD हा पूर्णतः गेला आणि एक साधारण 4थ्या महिन्यातच त्यांची प्रेग्नन्सी टेस्ट ही पॉझिटिव्ह आली. म्हणजे व्यवस्थित हेल्दी लाईफस्टाईल, औषधी उपचार व्यवस्थित तुम्ही घेतले तर PCOD असतानाही तुम्हाला गर्भधारणा ही होऊ शकते. मॅडम, प्रेग्नन्सीसाठी योग्य वय काय असतं, म्हणजे काय असा? प्रेग्नन्सीसाठी ॲक्च्युली जरा कॉम्प्लिकेटेड प्रश्न आहे या वयात, या दिवसांमध्ये हे. कारण आपण हल्ली बघतोय की 28-30च्या वयात मुली लग्न करतात आणि त्याच्यानंतर प्लॅनिंग होतं 1 ते 2 वर्ष आणि नंतर त्या कन्सिव्ह करण्याचा प्रयत्न करतात. आणि खरं म्हणजे ज्या वेळेस मुलगी जे काही आपलं गर्भाशयात, आईच्या गर्भाशयात जेव्हा जी मुलगी असते त्यावेळेस तिचे ज्या ओव्हरीज तयार होतात त्यावेळेस तिथे 3 ते 3.5 लाख अंडे हे दोन्ही बाजूने असतात ओव्हरीजच्या साईडला. ती जन्मते त्यावेळेस तिथे 1.5 ते 2 लाख असतात आणि ती वयामध्ये म्हणजे साधारण मेनार्कच्या वयापर्यंत तिथे साधारण 30 ते 40 हजारापर्यंत अंडे असतात. मग तुम्ही याचा हिशोब लावा की गर्भधारणेसाठी आपल्याला हे हवं आहे, ओहम हवे आहेत किंवा ते स्त्रीबीज आपल्याला हवं आहे. तर ते स्त्रीबीज मग एवढ्या कमी क्वांटिटीमध्ये येतं. जसं जसं पुढील महिन्यात म्हणजे जशी मासिक पाळी येत जाते तसं तसं प्रत्येक महिन्याला एक बीज हे बाहेर पडतं. मग त्याची क्वांटिटी तशी तशी कमी होत जाते. त्यामुळे विशिष्ट वयातच साधारण आपण आत्ताच्या वयानुसार धरलं तर 20 ते 25 वर्षाचा काळ हा गर्भधारणेसाठी फार योग्य समजला जातो. म्हणजे त्या काळात बरेच मुलींची स्ट्रेंथ पण बऱ्यापैकी टिकलेली असते आणि तुमच्या अंडाशयांची संख्या पण शरीरामध्ये भरपूर प्रमाणात असते. ओके, म्हणजे 25 नंतर आणखी काय प्रॉब्लेम्स येतात प्रेग्नन्सीमध्ये? मग 25 नंतर हे तर आहेच की अंडाशयांची संख्या ही कमी होते. पण 30 नंतर काय होतं की जे कन्सिव्ह होणारे हार्मोन्स जे असतात आपले ते कमी व्हायला लागतात आणि मग मुलींना इन्फर्टिलिटी सारख्या प्रॉब्लेमला सामोरं जावं लागतं. मॅडम, तुम्ही आता शेवटी महिलांनी सेल्फ केअर कशा पद्धतीने करावं याच्याबद्दल काय सांगू शकताल आपल्या स्त्रियांना? महिलांचं बरेचदा असं होतं की ती स्वतःकडे लक्ष न देता आपल्या फॅमिलीला जास्त प्राधान्य देतात. परंतु ते हे विसरतात की ती फॅमिली पूर्णपणे त्यांच्यावर अवलंबून आहे, त्या फॅमिलीचा आधार आहेत. त्यामुळे त्यांनी स्वतःला पहिले स्वतःची केअर त्यांनी करायला हवी. मग यासाठी विशेष असं काही नाही, अर्धा तास सकाळी आपल्यासाठी स्वतःसाठी व्यायाम, योगा, प्राणायाम, मेडिटेशन ह्या सगळ्या गोष्टी करू शकतात. किंवा काही हॉबीज तुमच्या असतील तर तुम्ही ह्या पूर्ण करू शकता. म्हणजे वेळात वेळ काढून स्वतःच्या तब्येतीविषयी त्यांनी जागरूक असणं फार आवश्यक आहे. त्या व्यवस्थित असेल तरच त्यांचं कुटुंब, त्यांची मुलं हे हसते खेळते राहतील. तर मॅडम, आपण आता काही रॅपिड फायर क्वेश्चन्स घेऊया. त्याच्यामध्ये पहिला क्वेश्चन आहे की स्ट्रेसचा PCODवर परिणाम होतो का? हो, स्ट्रेसचा आणि PCODचा फार जवळचा संबंध आहे. PCOD मध्ये ओव्ह्युलेशन होतं का? नाही. वजन कमी केल्याने PCOD सुधारतो का? पूर्णपणे नाही, परंतु 10 ते 20% हा फरक पडतो. स्त्रियांनी जास्त प्रोटीन घेणं योग्य आहे का? नाही. तुम्ही वेट ट्रेनिंग किंवा असे एक्सरसाइज तुम्ही करत असाल तर तुम्हाला बाहेरून सप्लिमेंट घेण्याची गरज आहे. नाहीतर आपल्या डेली डाएटमध्ये जो काही आपला आहार आहे त्याच्यातून योग्य प्रमाणात प्रोटीन्स आपल्या बॉडीला मिळतात. ओके. महिलांमध्ये इन्फर्टिलिटी वाढण्याचा PCODचा वाटा किती? हो, याचा मोठा वाटा आहे बऱ्यापैकी. साधारण 20% महिलांमध्ये PCODमुळे इन्फर्टिलिटी ही होते. ओके. प्रेग्नन्सीसाठी योग्य वय 30 आहे? नाही. किती आहे मग? 25. ओके, 25 पर्यंत. ओके. हां. स्मोकिंगचा महिलांवर काहीच परिणाम होत नाही? होतो. काय परिणाम होतो? जे पुरुषांमध्ये परिणाम होतो लंग्सवर आणि ह्याच्यावर तो तर होतोच, परंतु इन्फर्टिलिटी आणि याच्या दृष्टीने आपण जर विचार केला तर त्याहीवर भरपूर प्रमाणात मोठा परिणाम होतो. ओके. मेनोपॉज कधी येतो? साधारण 45 ते 50च्या दरम्यान मेनोपॉजची सुरुवात व्हायला सुरुवात होते. ओके. महिलांमध्ये स्ट्रेस हार्मफुल असतो का? हो,
कारण त्यामुळे कॉर्टिसॉल नावाचं जे हार्मोन आहे ते सिक्रेट व्हायला लागतं आणि त्यामुळे मग बाकीच्या हार्मोन्सची जी लय असते ती बिघडते आणि मग त्या कॉर्टिसॉल या नावाच्या हार्मोन्समुळे त्या नैराश्याच्या गर्तेत जायला लागतात. ओके. तर मॅडम तुम्ही खूप चांगल्या पद्धतीनं आयुर्वेदाविषयी आणि स्त्रियांच्या हेल्थविषयी माहिती दिलेली आहे. तर जाता जाता सर्व स्त्रियांनी स्वतःची काळजी कशी घ्यावी याच्याविषयी थोडक्यात सांगा. स्त्रियांनी सर्वात जास्त आपल्या शारीरिक आणि मानसिक या दोन्ही प्रकारची काळजी घ्यायला हवी. मानसिकता चांगली राहण्यासाठी हॅपी राहणं फार महत्त्वाचं आहे आणि हॅपी पण आपण तेव्हाच राहू शकतो ज्यावेळेस आपलं अन्न जे आपण व्यवस्थित घेतो ते तुम्ही व्यवस्थित, म्हणजे अन्नाचे पण जसे प्रकार आहेत सत्व, रज आणि तमगुण, तर सात्विक अन्न तुम्ही घेतलं तर तुमचे विचार पण तसे सात्विक होतील, छान होतील आणि तुम्हाला हॅपी राहण्यास मदत होईल. सो धन्यवाद मॅडम, तुम्ही आलात आणि आम्हाला अशा पद्धतीची माहिती दिली. तर मित्रांनो, ह्या होत्या डॉक्टर स्नेहल राऊत. यांचे सिंहगड रोड आणि नांदेड सिटीमध्ये 2 क्लिनिक आहेत. त्यांचे पंचकर्म आयुर्वेद सेंटर्स आहेत. तर मॅडमच तुम्हाला त्यांच्या पंचकर्म आयुर्वेद सेंटरबद्दल सांगतील. मॅडम, तुमचे जे सेंटर्स आहेत कुठे आहेत आणि आपल्याकडे काय काय गोष्टींवर इलाज होतात सांगा. आपले दोन्ही श्री विश्वार्पण आयुर्वेद क्लिनिक अँड पंचकर्म हे आपले क्लिनिकचं नाव असून आपले क्लिनिक हे माणिकबाग सिंहगड रोड इथे आहे आणि दुसरी शाखा जी आहे ती नांदेड सिटी सिंहगड रोड इथे आहे. आपले इथे महिलांचे जसे सर्व आजार याच्यावर होतं, या व्यतिरिक्तही सर्व प्रकारचे पंचकर्म, मणक्यांचे आजार, वाताचे आजार, गुडघेदुखी या सगळ्या आजारांवर आपले इथे विशिष्ट प्रकारचे पंचकर्म आणि औषधी उपचार हे यशस्वीपणे केले जातात. तर मित्रांनो, डॉक्टर स्नेहल राऊत यांचं श्री विश्वार्पण आयुर्वेद नावाचं इंस्टाग्राम, यूट्यूब आणि फेसबुक या तिन्ही प्लॅटफॉर्म्सला ते वेगवेगळ्या प्रकारचे व्हिडिओज बनवत असतात आणि ते डेली पोस्ट करत असतात. तुम्हालाही अशाच प्रकारचे व्हिडिओज बघायचे असतील वेगवेगळ्या रोगांच्या रिलेटेड तर तुम्ही त्यांना नक्कीच फॉलो करा, शेअर करा आणि इंस्टाग्राम, फेसबुक आणि यूट्यूबला जाऊन भेट द्या. तर मित्रांनो, अशाच पद्धतीने आपण नवीन एपिसोडमध्ये, नवीन व्हिडिओमध्ये अजून नवीन व्यक्तिमत्वाला भेटूयात आणि आजचा हा व्हिडिओ इथं संपूयात. धन्यवाद.